विभागातील आंदोलक शिक्षक कर्मचारी राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। आंदोलकांनी आपल्या विविध मागण्या आहेत त्या राज ठाकरे यांच्या समोर मांडल्यात। कायमस्वरूपी कामावर रुजू करण्यासाठी 8 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन खरं तर सुरू होतं। गेल्या 8 दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। खऱ्या अर्थानं आज ही भेट होणं सगळ्यात महत्त्वाचं होतं। अनेक दिवसांपासून ही भेट होणं महत्त्वाचं होतं। आज ती भेट होताना दिसतंय। काय काय मागण्या काय सांगितलं? आदिवासी जे कर्मचारी आहेत महाराष्ट्रातले 4100 असे म्हणजे 4200च्या आसपास, त्याच्यामध्ये वर्ग 3 मधले 1917 शिक्षक आहेत आणि वर्ग 4 मधले 2200 कर्मचारी आहेत। या कर्मचारी अत्यल्प मानधनावर ते 1 ते 10 वर्षापासून काम करतात आणि आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ त्यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे। 30 कोटी रुपयामध्ये त्यांची सॅलरी भागायची आणि आता जे माननीय नामदार उईके साहेब आदिवासी मंत्री यांनी 84 कोटीचा ठेका काढला। म्हणजे 54 कोटी रुपये तुम्ही कशासाठी जास्त काढू राहिले आणि 30 कोटीमध्ये सॅलरी होते, मग 84 कोटी का? आणि त्यातले त्यात तुम्ही हे कर्मचारी का काढू राहिले कामावरून? तर ते कर्मचारी सगळे 4200 कर्मचारी आज नाशिकमध्ये आदिवासी कार्यालय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना 10-12 दिवस झालेले आहेत, परंतु आमच्या राजगड मनसे कार्यालयात आमच्याकडे आले आणि सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी न्याय देत नाही। आम्हाला न्याय देणारे या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे इंदुजन नाईक माननीय राजसाहेब ठाकरे, यांच्याकडे आम्हाला घेऊन चला। सर्व कर्मचारी बरेच या ठिकाणी येत आहेत आणि साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत। साहेब 100% त्यांना न्याय देतील। सुरेश बसले, सन पुढार न्यूज, मुंबई।